नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष आणि प्रतियश उद्योजक प्रशांत यादव आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या कामथे येथील स्वामिनी पेट्रोलियमचे उद्घाटन शानदार पद्धतीने झाले। स्वामिनी पेट्रोलियमच्या आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले गोवा डिव्हिजनल रिटेल सेल्स आयोगाचे सूर्यकांत महाराणा, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले आयोगाचे वरिष्ठ व्यवस्थापक आशिष कुमारजी जैन साहेब, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषरावजी चव्हाण साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमदार भास्करराव जाधव साहेब यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांतजी जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या पत्नी आणि आमच्या तुझ्या निकम मॅडम, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ग्रामपंचायत कामकुटेचे सरपंच, उद्योगपती, आमचे मित्र डॉक्टर विजयशेठ माटे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे SBIचे संतोषजी वाडकर साहेब, असिस्टंट मॅनेजर रत्नागिरी आयोगचे माननीय विशालजी झोटे साहेब आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहणारे चिपळूणचे प्रांत प्रवीणजी पवार साहेब, सूर्यवंशी साहेब, तहसीलदार जयराज सूर्यवंशी साहेब, DYSP बारी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि भाजपचे नेते रामदासजी राणेसर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंतजी खताते, ज्येष्ठ नेते बारकेशेठ गणेश साहेब, अरविंद आप्पा, आमचे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कांबळी साहेब, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि या विभागाच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या दिशाताई दाभोळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे राजूभाई जाधव, आमचे नेते इब्राहिमभाई दलवाई, सुधीर शेठ शिंदे साहेब, लियाकतभाई, समोर व्यासपीठावरच्या समोर उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र श्रीजी काटकर साहेब, अरुण शेठ भोजने, मिलिंद शेठ कापडी आणि व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, चिपळूण बचाव समितीचे पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या परिवारावरती, माझ्यावरती आणि माझ्या परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्व मंडळी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आमच्या स्वामिनी पेट्रोलियमचा शुभारंभ आज या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडतो आहे। खरं म्हणजे हा आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती मान्यवर आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे उपस्थित राहिला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो। स्वामिनी पेट्रोलियमचा शुभारंभ आज करत असताना हा पेट्रोल पंप उभा करणं हे आमच्यासाठी एक आव्हान होतं। 2021 मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आम्हाला हा पेट्रोल पंप अलॉट केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला पेट्रोल पंप उभारण्यासाठी काम करावं लागलं। हे आव्हान खूप मोठं होतं, कारण या आव्हानासाठी काम करत असताना या ठिकाणची पहिली जमीन ही, या जमिनीचं सपाटीकरण करणं फार मोठं महत्त्वाचं काम होतं। तर या ठिकाणी असणारा डोंगर आणि असणारी माती आणि त्याचबरोबर काम करत असताना या ठिकाणच्या जमिनीचा असणारा जो पोत जर बघितला आणि त्या जमिनीमध्ये असणारे ज्या पद्धतीचे दगड गोटे
त्यामुळे हे काम फार मोठं जिकरीचं काम होतं. पण सुरुवातीच्याच काळात आम्हाला सगळ्यात मोठं जर सहकार्य कोणाचं लाभलं असेल तर ग्रामपंचायत कामतेचे सरपंच माननीय डॉक्टर विजय शेठ बाटे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे. तर या ठिकाणी लागणाऱ्या ज्या NOC होत्या, ज्या प्राथमिक स्वरूपाच्या NOC होत्या, नावार्थ दाखले हवे होते, ते विजय शेठ बाटे साहेबांनी आम्हाला तात्काळ उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळात आम्हाला या प्रकल्पाला काम करताना गती मिळाली. या प्रकल्पामध्ये प्रकल्पाचं काम करत असताना यानंतरचं आमचं जे काम होतं ते या सगळ्यांच्या परवानग्या मिळवणं. आणि मग त्या परवानग्या मिळत असताना पहिली आम्हाला परवानगी यासाठी आवश्यक होती ती म्हणजे आम्हाला टाउन प्लॅनिंगची. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की हायवेचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू होतं, पण हायवेच्या हद्दी फिक्स झालेल्या नव्हत्या आणि त्यांचं डिमार्केशन्स हे नकाशावर उपलब्ध नव्हतं. त्यामुळे या पंपासाठीच्या ज्या काही अटी शर्तीप्रमाणे बांधकाम करावायचं होतं त्या शर्ती करण्यासाठीची नियमावली तयार नसल्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं या परवानगीसाठी अडचणी निर्माण झाली. परंतु मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की चिपळूणचे प्रांतसाहेब प्रवीण पवार साहेब यांनी यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला खूप मोठी मदत केली. त्यांचे सहकारी मित्र प्रकाशजी सावंत आणि या सगळ्यांनी या सगळ्या डिमार्केशनच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला खूप मोठी मदत केली आणि त्यामुळे आम्हाला हे काम मार्गी लागलं. हे काम मार्गी लागत असताना सगळ्यात मोठा प्रश्न होता इथं असणारा जी टेकडी टाईप असणारा डोंगर आणि त्याचा भराव काढणं. आणि हे भराव काढण्याचं काम प्राथमिकदृष्ट्या आम्ही सुरू जरी केलं तरी ते काम खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि मग आमच्यासमोर खऱ्या अर्थाने एक अडचण निर्माण झाली की या पंपासाठीची माती किंवा या ठिकाणची काढलेली माती उत्खनन करून टाकायची कुठे. आणि मग त्यावेळी आम्हाला ज्यावेळी आमच्या सुरुवातीच्या काळात आमच्या सहकारी मित्रांनी रॉयल्टी भरून ही माती उचलण्याचा प्रयत्न केला, पण नंतरच्या काळात कोरोना आणि त्या कोरोनात ठप्प झालेली कामं, त्यामुळे आमच्याकडून माती काढण्याचं काम ठप्प झालं. आणि अशा वेळेला आम्हाला जर कोण धावून आलं असतील तर तहसीलदार साहेब धावून आले आणि तहसीलदार साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आम्हाला हा भराव करण्यासाठी नॅशनल या हायवेचे चेतक कंपनीशी आम्हाला त्यांनी भेट घडवून दिली, त्यातून मार्ग काढला आणि मग चेतक कंपनीच्या मार्फत आम्हाला काही प्रमाणात गाळ उचलता या ठिकाणचा भराव काढता आला. आणि हे करत असताना सगळ्यात मोठे महत्त्वाची काम होते की या ठिकाणचे जे बोल्डर्स होते हे नेण्यात फार जिकिरीचं काम होतं. पण त्याही गोष्टीसाठी आम्हाला या सगळ्या मंडळींनी तहसील वसूलच्या खात्याने खूप मोठं सहकार्य केलं, म्हणून आम्हाला हे काम मार्गी लागलं. त्या पुढच्या काळामध्ये SP साहेबांची परवानगी आम्हाला अपेक्षित होती. काही अडचणी होत्या, काही दाखले घ्यायचे होते, काही ठिकाणचं म्हणणं सादर घ्यायचं होतं, काही ठिकाणी काही लोकांची जबाब घेणं गरजेचं होतं. आणि ह्या प्रक्रियेला थोडा वेळ गेला. आणि मग ह्या प्रक्रियेला वेळ गेल्यानंतर आशिष सर आमच्या पाठीसारखे लागलेले असायचे, टाईम बॉन्ड माणूस म्हणून ते परिचित आहेत की प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप त्यावेळेला झाला नाही तर त्या दुसऱ्या दिवशी त्यांचा लगेच फोन यायचा की आपका काम क्यों रुका हुआ है, क्यों नहीं हो रहा है. आणि मग अशा परिस्थितीत एक दिवस बारी साहेबांकडे गेलो आणि साहेबांना म्हणलं की साहेब आपल्या इथून हे प्रकरण पुढं वरती गेलं आहे, पण SP ऑफिसमधून माझं काही प्रकरण पुढं जात नाही. आणि एक खऱ्या अर्थानं एक अधिकारी असून सुद्धा स्वतःच्या कामासाठी ते निघाले होते रत्नागिरीला. SP साहेबांबरोबर मिटिंग होती आणि तिथंच त्या दिवशी त्यांनी ते प्रकरण आपलं मंजूर करून घेतलं आणि कलेक्टर ऑफिसला पाठवण्याचं काम केलं. आणि मला फोन केला की साहेब आपलं काम झालेलं आहे आणि मी वरती ते फॉरवर्ड केलेलं आहे. या सगळ्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसने आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. आज या संपूर्ण प्रकल्प उभा राहत असताना खूप मोठा खर्चही आम्हाला झाला आणि या सगळ्या खर्चासाठी आम्हाला जर सगळ्या खऱ्या अर्थाने जर हातभार लावला असेल तर ते SBI बँकेने लावला आणि खूप मोठ्या प्रमाणातला कर्ज पुरवठा आम्हाला त्यांनी तात्काळ उपलब्ध करून दिला. खरं म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये आपण सगळी मंडळी जायला घाबरतो कारण तिथल्या असणारी किचकट पद्धती आणि कागदपत्र यामुळे माणूस हैराण जातो. पण मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नमूद करेन की एक चांगला कार्यक्षम SBIचा अधिकारी आपल्याला चिपळूणसाठी लाभलेला आहे. खूप मेहनती आणि काम करणारे अधिकारी आहेत. आपल्याला खरोखर जर काही काम करायचं असेल बँकेच्या मार्फत तर त्यांच्याशी आपण जरूर संपर्क साधा. तर ही सगळी मंडळी जी मला काम करणारी भेटली ही सगळी मंडळी कुठेही पडद्याच्या समोर येणारी मंडळी नाही आहेत तर कुठल्याही प्रसिद्धीसाठी ते या म्हणलं तरी येणारी नाही. परंतु
स्वतःच्या जबाबदारीचं काम करत असताना कुणाला तरी मदत करणं, सहकार्य करणं आणि त्याचा पाठपुरावा करून त्या माणसाला उभं करणं, ही जे काही काम जे त्यांच्याकडून माझ्या बाबतीत घडलं किंवा अनेकांच्या बाबतीत घडत असेल, म्हणून कुठंतरी त्यांचं हे ऋण आपण ऋणातून उतराई व्हावं या भूमिकेतून या सगळ्यांना मी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. ही मंडळी बदली होऊन दुसरीकडे निघून जातील, परंतु काही काम त्यांनी आपल्यासाठी असेल, समाजासाठी जे काही काम केलं, समाजाच्या कामात ती त्या ठिकाणी नोंद घेतली जाते. पण वैयक्तिक बाबतीत ही मंडळी किती कशा पद्धतीने काम करून प्रत्येकाला उपयोगी पडत असतात आणि त्याची कुठेतरी जाणीव आपण ठेवली पाहिजे. कुठं ना कुठेतरी फुलावरती पाकळी देऊन त्यांच्या ऋणातून आपण थोडंफार ऋण त्यांचं कमी करायचं काम केलं पाहिजे. म्हणून आपण या सगळ्या मंडळींना या ठिकाणी बोलवलं. हायवेच्या बाबतीतही आम्हाला चांगल्या प्रकारचं दिगडे साहेबांनी सहकार्य केलं. या ठिकाणचे रिटेनिंग वॉल्स असतात, पण काही तांत्रिक त्यांच्याही अडचणी हायवेच्या कामामुळे, परंतु त्यांनी स्वतः पाठपुरावा करून मुंबईपासून रत्नागिरीपासून सगळ्या विभागांशी स्वतः संपर्क साधून आम्हाला त्यांच्याही पुढची जी रिटेनिंग वॉल असेल किंवा अन्य बाबतीत आम्हाला ज्या काही NOC लागणार होत्या त्या सगळ्यांच्या बाबतीत त्यांच्या सहकार्याने मदत केली. अशा अनेक आहेत. MSCBच्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि या सर्व मंडळींना या व्यासपीठावर आणून आपल्या समोर त्यांचा एक हृदय सत्कार करावा, त्यांनी केलेल्या कामाच्या बद्दलची जाणीव आणि आपुलकी जपावी म्हणून आपण हा कार्यक्रमाचा सोहळा अशा पद्धतीने करतो आहोत. या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट विशेष सांगावी लागते की IOCL ही जी कंपनी आहे ती देशातील सगळ्यात मोठी तेल कंपनी आहे. पण नुसती देशातली तेल कंपनी नाही तर खरोखर आपल्या देशाची शान असणारी कंपनी आहे. कारण मला ज्यावेळी पेट्रोल पंप कंपनीकडनं अलॉट झाला तिथपासून आजपर्यंत कंपनीनं मला ज्या पद्धतीचं सहकार्य केलं आहे आणि ज्या पद्धतीनं कंपनी इतरांना सगळ्यांना सहकार्य करत आहे हे बघितल्यानंतर एक सरकारी कंपनी कुठलाही चहाची सुद्धा कुठल्या अधिकारी अपेक्षा न करता, म्हणजे आज इथं आलेले आशिष जैन सर किंवा आज आमचे जोदरचे म्हणजे विभागीय आमचे गोवा विभागाचे आमचे असणारे हेड राणा सर असतील, ती इतक्या वेळा या ठिकाणी व्हिजिटला आले पण साधा तरी इथे येऊन साधा चहा सुद्धा आमचा घेतलेला नाही. इतक्या प्रामाणिकपणे आणि डिवोटलेली होऊन ही मंडळी काम करतायत. आणि खऱ्या अर्थानं कारभार कसा असावा शासकीय यंत्रणेमधला तर ते IOCLकडे आपल्याला बोर्ड दाखवतोय. कधीही गेलो की थांबायला लागलं नाही. कुठल्याही कामाची पूर्तता जर नसेल तर स्वतः त्यांचे अधिकारी तिथे थांबून आम्हाला पूर्तता करून देणार. त्यांच्याकडून असलेल्या ज्या कमिटमेंट असतात त्या वेळेला ते पूर्ण करतात. ज्या आपल्याकडून कमिटमेंट पुऱ्या होत नाहीत त्यासाठी ते मदत करतात. एवढी प्रॉम्प्ट कंपनी आणि एवढे प्रॉम्प्ट अधिकारी मी कुठल्याही आजपर्यंत दुसऱ्या व्यवस्थापनामुळे बघितले नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं मला IOCLचा आज या ठिकाणी मी एक मेंबर झालो या DOच्या माध्यमातून, त्याचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे की एका चांगल्या लोकांशी माझा संपर्क जोडला गेला आहे आणि त्यातून निश्चितपणे माझ्या भविष्यासाठी मला त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीतून मला काहीतरी शिकता येईल. सगळ्यात महत्त्वाचं यासाठी अनेकांचं या ठिकाणी मला सहकार्य लावलं. मग आमदार भास्करराव जाधव साहेब असतील किंवा शेखरजी निकम साहेब असतील, ही नेहमी मंडळी मला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सहकार्य करत असतात किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीमध्ये उभी असतात. शेखर सर तर मी कधी त्यांच्याकडे गेलो, मुंबईत जर एखाद्या कामासाठी गेलो तर ते आपला सगळा वेळ सगळी कामं सोडून माझ्याबरोबर दिवसभर माझ्याबरोबर असतात. मागच्या वेळेला तर त्यांनी मला संपूर्ण अधिवेशन चालू असताना अधिवेशनात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची आणि खूप सगळ्या नेत्यांची मला ओळख करून दिली. त्यामुळे चांगले लोकप्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी मिळाले. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं काम करताना किंवा अडचण आली तर कुणाचा तरी वर्दस्त आपल्या पाठीशी आहे आणि मग या मंडळींचा वर्दस्त पाठीशी असल्यामुळे कशाची चिंता वाटत नाही किंवा कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. त्याचबरोबर आमचे रमेश भाई असतील, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मंडळी आहेत. मग इथले स्थानिक आमची सगळी मंडळी असतील, मग त्या ठिकाणी आमचे सतीश मोरे भाजपचे असतील, या ठिकाणी आमच्या मिलिंद कासार असतील, अशी सगळी मंडळी आहेत की त्यांनी कृष्णा माडिकांचा एक सहकारी आहे. त्या सगळ्यांनी या ठिकाणी हे जे काम उभं करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि निश्चितपणे या सगळ्या लोकांचा सहभाग असल्यामुळं आज आम्ही हा प्रकल्प किंवा या पंपाच्या कामामध्ये यशस्वी होऊ शकलेलो आहे. आपण आज या ठिकाणी आलेला आहात. आपलं सर्वांचं प्रेम चिपळूण नागरीवर चव्हाण साहेबांवरती आहे आणि ती आमची खऱ्या अर्थाने शक्ती आहे आणि तीच आम्हाला नेहमी प्रेरणा देत असते. ही शक्ती आमची आणि प्रेरणा यातून आम्हाला नवीन नवीन घडवण्यासाठी आपण सगळी मंडळी सातत्याने आमच्या पाठीशी असतात आणि त्याच पद्धतीने आपण आम्हाला प्रोत्साहित करून आजपर्यंत प्रत्येक घडणघडणीमध्ये आमच्या पाठीशी राहिलेला
त्यामुळे खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकल्पाची जरी आम्ही हकदार असलो तरी यामध्ये सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर आपल्या लोकांची, आपल्या सोबत आपल्यासारख्या हितचिंतकांचा आणि त्यांच्या सदिच्छांचा आणि आशीर्वादांचा आहे आणि ते ऋण आमच्यावरती कायम आहेत आणि त्या ऋणात राहून आम्ही आपण तेल टाकलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलण्याचा यापुढे प्रामाणिक प्रयत्न करू. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो आमचा पेट्रोलियमचा जो प्रकल्प आहे यातून चिपळूण नगरी ज्या पद्धतीनं काम करते तसाच हा प्रकल्प सुद्धा लोकांच्या हितासाठी आणि सातत्याने लोकांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीनं काम करेल. त्यासाठीच आमचं आज या ठिकाणची उभारणी आम्ही अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना समाधान करण्याची वाटेल अशा पद्धतीने या ठिकाणची उभारणी केलेली आहे. त्याचबरोबर या पुढील काळात इथे येणाऱ्या वाहनधारकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील त्याचाही आमच्याकडून प्रयत्न राहील. आपल्या सर्वांनी या आमच्या प्रकल्पासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल व्यासपीठावरतील मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आपलं हे प्रेम आमच्या पाठीशी असंच कायम राहू एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या स्वामिनी पेट्रोलियम च्या उद्घाटन प्रसंगी थोडा भावनात्मक प्रसंग माझ्यावर आलाय. आमच्या जावयांचा हा उद्योग आहे, हा व्यवसाय आहे आणि त्यांनी हा धाडसी निर्णय घेऊन एक चांगला उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला आहे. त्या उपक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील इंजिन ऑइलचे राणासाहेब जैनसाहेब, माजी आमदार रमेशराव कदम, माजी सभापती पूजाताई निकम, सौ चव्हाण मॅडम, ॲडव्होकेट पवार, नैना पवार, या गावचे प्रमुख नागरिक डॉक्टर विजय शेटमाटे, या उद्योग व्यवसायाचे ज्यांनी उभारणी करायची ठरवलं ते माझे जावई प्रशांतजी यादव आणि त्यांच्या पत्नी आणि माझी मुलगी सपना यादव. या कार्यक्रमानिमित्त मी आज बऱ्याच आतापर्यंत माझी 50 वर्षाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कार्याच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करत आलो, परंतु आजच्या या कार्यक्रमात काही वैशिष्ट्य माझ्या नजरेसमोर आली. त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रांतसाहेब पवारसाहेब, DYSP बारी साहेब, तहसीलदार सूर्यवंशी साहेब आणि माझे फार जुने सगळे स्नेही म्हणजे अगदी आमचे इब्राहिमभाई दलवाई किंवा सगळेच म्हणजे सुधीर शिंदे मागे बसले. आणि खरं म्हणजे आमचे तटकरी शेठ म्हणजे माझ्या जीवाभावाचं एक म्हणजे तो माणूसच असा आहे, आपल्या सगळ्यांनाही त्याचा अनुभव आहे. ते तटकरी साहेब ही मंडळी सगळी ह्या प्रेमापोटी आज व्यासपीठावर दिसत आहेत. आमची मागं दादा साळवी, जयंत खताते सगळ्यांची नावं घ्यायची नंतर ती मागं लक्षात नाही आली माझे कधी कधी बसले ते. रमेशरावचं नाव घेतलं की माझे आमदार रमेशराव घेतलं ना. आणि सगळे म्हणजे सगळीकडं शाह आहेत, रामदास राणे आहेत, ही नावं पण चुकून राहिली तर तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. खरं म्हणजे आपल्या समोर सगळे बसलेले आहेत ना, त्यांच्याबद्दलच्या ज्या माझ्या भावना आहेत त्या माझ्या मगापासून समोर आल्या. ही आपण सगळी मंडळी आमच्या प्रेमापोटी, यादव साहेबांच्या प्रेमापोटी सगळे कुठून म्हणजे रत्नागिरीतून सगळीकडून जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी आहात सगळी, त्या भागात प्रमुख असलेली आणि मान्यवर अशी आहात. तुमचाही इथे खास करून मला उल्लेख करायचा. आणि आल्यापासून जनरली अशा कार्यक्रमात अटेंडन्सचा बघितलं तर ते निघून जाण्याकडे कल असतो. आपण ज्या चिकाटीने बसलाय त्याच्यामुळे मी जास्त माझं वाढवणार नाही, पण मला जेवढं वाटतंय भावनात्मक तेवढं सांगून घ्यायला पाहिजे. माझे पत्रकार बंधू नेहमीच मला भेटत असतात, तेही अगदी सुरुवातीपासून त्या कार्यक्रमात अटेंड केले. मंदार भागवत आहे आमचे,
गावाने म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याच्यामुळे मी भारावून गेलो. म्हणजे जे आमचा प्रशांत हे करतोय, जे उपक्रम स्वीकारतोय त्याच्यात थोडंसं असेल आमचं पाठबळ, पण त्याच्यात शक्तीने आणि त्याचा जो लोकसंग्रह आहे त्याच्यातून हे सगळं घडताना बघितल्यानंतर जो अभिमान आहे किंवा जे आपल्याला वाटतं ते मी अनुभवतोय, आपल्याला कदाचित ते लक्षात नाही ना. खरंच म्हणजे प्रशासनाने माणसं जोडली. आता अधिकारी वर्ग अशा पद्धतीनं कार्यक्रमाला अटेंड करणे हे सहसा दुर्लभच. आता साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या कालखंडातले किंवा आमच्या सर्व्हिसमधला पहिला अटेंडन्स हा कार्यक्रमाला आहे. हे असं जर पाहायला मिळालं तर ते हे प्रशासनाच करू शकतो, घडवू शकतो. आणि ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण आपण जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात काम करतो तेव्हा कुठचाही भेदभाव सगळा बाजूला ठेवून सामाजिक सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा विचार न करता सगळ्यांना आपण एकत्रितपणे पुढे जायचं आहे आणि एकमेकाच्या मदतीने चांगलं काम करायचं आहे. आता चांगलं काम करत असताना जे चिपळूण नागरीचं जे व्रत आहे की हातात हात घालून आपण पुढे जायचं आहे आणि सगळ्यांना त्यातून माध्यमातून जेवढं सहकार्य करून पुढे नेण्याच्या दृष्टीनं जेवढं करता येईल ते करायचं आहे. माझं आता मगाशी आपल्या एका वक्त्याने सांगितलं, म्हणजे विक्रांतने मला वाटतं बोलला की याच्यातून आपण रोजगार देणार आहोत. निश्चितपणे आहे. कारण जरी डायरेक्ट समजा नोकरीला समजा 15-1 लोक लागतील असं समजूया, 15-20 लोक लागतील, पण त्याच्याबरोबरच बाकीचे जे आता साहेबांनी सांगितले की इथं ज्या बाकी फॅकल्टीज आहेत त्या देण्यासाठी स्वतः परवानग्या लागतात, त्यासुद्धा आम्ही देऊ. पण त्याच्यातून कितीतरी जणांना थोडंसं पोटापाण्याला लागण्याचं उद्योगाचं साधन निर्माण करण्याचं काम होईल. आता मगाशी भाईनी सांगितलं, माझे आमदार रमेशरावांनी सांगितलं, आमचे भाई आहेत ते, त्याच्यामुळे मी बाईने म्हटलं हो कदाचित बाकीच्यांना कदाचित लक्ष येणार नाही म्हणून मी माझे आमदार रमेशराव कर्मांत म्हणतोय. त्यांनी जे सांगितलं की प्रशासनाने जे दुग्ध व्यवसाय म्हणजे दुग्ध डेअरीचं सुरू केलं आहे, सुरू झालेलं नाही अजून, त्याचं जे भूमिपूजन झालंय ते 7 सप्टेंबरला गेल्या वर्षी 7 सप्टेंबर 21ला भूमिपूजन झालं. ती सुरुवात झाली कामाची आणि आत्ता अगदी शेवटच्या स्टेजला डेअरीचं उभारणीचं काम पूर्णत्वास येणार आहे. आणि हे खरं माझंही स्वप्न होतं, स्वर्गीय निकम साहेबांचंही होतं. आणि मग त्या पद्धतीनं हे उभं राहताना आपल्याला जेव्हा पाहतोय तेव्हा मला निश्चित खात्री आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी ते सगळं काम आता पुढे मार्गी लावलंय त्या पद्धतीनं भविष्य काळात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा भविष्य काळात कोकणात आणि विशेषतः चिपळूणला आणि तोही दसपट्टी भागाचा जो पिंपरी भाग आहे तिथं आपण त्या पद्धतीनं डेअरीचं हे एक प्रोजेक्ट सुरू करून बेरोजगारी नष्ट करण्यासाठीचं 100% एक यशस्वी काम करू याची मला खात्री आहे. कारण आज जर पाहिलं तर आपण कोकणात जर व्यवसाय उद्योगाच्या बाबतीत विचार करायचा झाला आणि सर्वसामान्य लोकांना रोजगार द्यायचा असेल तर शेती आणि शेतीवर आधारित असलेले उद्योग आपल्याला द्यावे लागतील. आणि त्यातला डेअरी उद्योग हा निश्चितपणे थोडासा रिस्क कमी आणि बऱ्यापैकी इन्कम अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या ह्या संपूर्ण परिसरात इव्हन आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातच नाही चांगल्या पद्धतीनं याच्यातनं व्यवसायाला आपल्याला संधी मिळेल. आता हे झालं जेव्हा आपण डेअरीच्या बाबतीत विचार करतोय तेव्हा याच्या बाबतीत पेट्रोल पंपाच्या बाबतीत अशा पद्धतीनं आपण रोजगाराची जेव्हा विचार करतो तेव्हा तिथल्या लोकांना आपण संधी किती देतोय, तिथल्या त्यांची गैरसोय किती दूर करतोय. तर हा पेट्रोल पंप म्हणजे ह्या परिसरातल्या सगळ्यांसाठी एक वरदान ठरेल असं माझा अंदाज आहे. कारण ज्या पद्धतीने आता पेट्रोल पंपावर साधारणपणे आठवण झालेला आहे त्या हिशोबाने या पंपाची जी रचना आहे आणि जो व्यवस्था आहे त्या व्यवस्थेप्रमाणे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं सुविधा दिल्या जाते आणि भविष्य काळात चांगल्या पद्धतीनं काम केल्याचं एक मलाही आनंद मिळेल आणि यादव साहेबांमुळे तो मला मिळणार आहे. मी त्याला धन्यवाद देतो आणि आपण सगळे अगदी मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल तुम्हालाही मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नमस्कार. मंच पर उपस्थित सारे मान्यवर अतिथि और मेरे प्यारे होने वाले कस्टमर्स, आप सभी को
रत्नागिरी जिला का सबसे सुंदर पेट्रोल पंप यानी इंडियन ऑयल का डीलर स्वामिनी पेट्रोलियम पर हार्दिक स्वागत है। आज हमको बहुत गर्व होता है ये बोलते हुए कि ये हम बस 3 महीने पहले ज्वाइन किए इंडियन ऑयल का गोवा डिविजनल ऑफिस में। ये पहली जो फंक्शन इनॉग्रेशन का अटेंड कर रहे हैं और इतने शानदार पंप बनाए हुए प्रशांत जी जो उनको मेरे तरफ से बहुत सारे बधाइयाँ। आप देख के ही जान सकते हो कि ये जो पंप बना हुआ है इसमें सारे फैसिलिटीज पहले दिन से बने हुए हैं और भी फैसिलिटीज हम जोड़ेंगे। और आज के दिन में जो ऑयल इंडस्ट्रीज है, पेट्रोल कंपनीज है, भले ही नुकसान करते हैं पर कभी भी कोई इंडियन ऑयल कभी भी कोई पेट्रोल पंप पे अपनी पेट्रोल या डीजल की कमी होने नहीं दिया। भले हमारा नुकसान हो रहा है प्रति लीटर पर हम हर जगह जितना मतलब सफिशिएंट से ज़्यादा स्टॉक रखते हैं ताकि कभी भी हमारे कस्टमर्स को कोई असुविधा ना हो। और यही हमारा यहाँ पे आप लोगों से भी वादा है कि ये पंप में भी उसी लेवल का सर्विसेज और फैसिलिटीज दिया जाएगा। और ये ना केवल देखने के लिए एक सुंदर पेट्रोल पंप रहेगा और सर्विस पे भी प्रशांत जी हमको गर्व महसूस करवाएंगे बेहतरीन सर्विस देंगे। ये विश्वास के साथ मैं उनसे बिना पूछे ये आपसे वादा करता हूँ। और हम ये भी बोलना चाहते हैं कि अगले दिन में सीएनजी फैसिलिटीज बाकी जी जो भी फ्यूल का नॉन फ्यूल रिलेटेड फैसिलिटीज जैसे भी कोई एक सर्विस सेंटर हो या कोई कन्वीनियो का दुकान हो या ग्रोसरी का दुकान हो, छोटे छोटे यहाँ पे फैसिलिटीज हम जोड़ते रहेंगे ताकि आप लोगों को कभी भी कोई दिक्कतें ना हो। और हमारी जो जिला की अधिकारी हैं श्री विशाल जोपे जी, ये यहाँ पर फैसिलिटी सर्विसेज के सिवाय हर वक्त 24 घंटे 365 दिन क्वालिटी एंड क्वांटिटी का 100% गारंटी का ध्यान रखेंगे। फाइनली मैं प्रशांत जी को शुभकामनाएं देता हूँ। जय हिंद। कार्यक्रम में उपस्थित श्री सुनील कांत महाराणा सर, डिविजनल रिटेल सेल्स हेड गोवा डिविजनल ऑफिस इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, श्री सुभाष राव चौहान सर, चेयरमैन चिपलून शहरी सहकारी पट संस्था, श्री प्रवीण पवार साहब, सब डिविजनल ऑफिसर चिपलून, श्री सचिन वारी साहब, डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस चिपलून, श्री रमेश कदम साहब, एक्स एमएलए चिपलून, अन्य पदाधिकारियों एवं सम्मानित अतिथिगण, हमें बहुत खुशी हो रही है ये प्रोग्राम में अटेंड करते हुए कि श्री प्रशांत यादव जी, जिनको हमने एलओआई दिया था इंडियन ऑयल कॉर्पोरेशन का रिटेल आउटलेट लगाने के लिए, उन्होंने इतना अच्छे तरीके से एक पेट्रोल पंप को बनाया है। अगर आप देखेंगे कोंकण बेल्ट में, ठीक है, कोंकण बेल्ट में मेरे को काम करते हुए 3 साल से ज़्यादा हो गया है। कोंकण बेल्ट के जितने भी पेट्रोल पंप हैं, मैं बोलना चाहूँगा ये पंप सबसे अच्छा इन्होंने बनाया है, सबसे अच्छा फैसिलिटी के साथ बनाया है। और मैं इनको बधाई देना चाहता हूँ कि इन्होंने इस तरह से एक मिशन मोड में ये प्रोजेक्ट को लेके जो भी अड़चने आई, क्योंकि जिस समय पे ये पहाड़ी होती थी यहाँ पे, मैं जस्ट गोवा डिविजनल ऑफिस में ज्वाइन किया था इन 2019।
उस टाइम हम LEC करने के लिए आए थे, आई थिंक जुलाई 2019 में। उस टाइम पे पहाड़ी साहब में ऊपर चढ़ के हम लोगों ने मेजरमेंट लिया था। तभी मैंने इनसे पूछा था कि भाई यहाँ कैसे करोगे, और मेरे को बड़ा खुशी हो रहा है कि मैंने उस स्टेज से लेके अभी ये इतना अच्छा एक पेट्रोल पंप बन गया, जो कि मुंबई से गोवा जाने के लिए जो भी यहाँ से ट्रेवलर्स जाएंगे, जो भी फैमिली के साथ जाएंगे लोग, या 4 व्हीलर्स जाएंगे, हैवी व्हीकल्स जाएंगे, साथ ही साथ चिपलून शहर है यहाँ से नज़दीक में ही है, 6 किलोमीटर पे है, तो वहाँ के लोगों के लिए इतना बेहतरीन इन्होंने सुविधा डेवलप किया यहाँ पे, जो कि सबके लिए हेल्पफुल होगा, और इसके लिए ये बधाई के पात्र हैं। बहुत बहुत धन्यवाद। इंडियन ऑयल कॉर्पोरेशन ने यहाँ पे बहुत सारे LOIs दिए हैं, और जैसा आप लोग जानते होंगे, मैं बोलना चाहूँगा, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड हमारी देश की नेशनल ऑयल कंपनी है, ठीक है। जब इंडिया चाइना वॉर हुआ था 1962 में, उस समय जो भी ऑयल कंपनीज थे देश में, उन्होंने सरकार को, हमारे आर्मी को सही से सप्लाई नहीं दिया। उसी के परिणाम स्वरूप भारत सरकार ने ये निश्चय किया कि हमारा एक राष्ट्रीयकृत तेल कंपनी होनी चाहिए। उसी तरह से इंडियन ऑयल 1 सितंबर 1964 को इंडियन ऑयल को बनाया गया। तो हम शुरू से ही इंडियन ऑयल भारत की कंपनी है, ये भारत की ऊर्जा है, एनर्जी ऑफ इंडिया है, और साथ ही साथ हमें अब प्रशांत यादव जी जैसे लोग मिलेंगे जो इस तरह से अच्छी फैसिलिटी देंगे, तो हम आगे बढ़ के कस्टमर्स को, जो हमारे ग्राहक हैं, देश के जो नागरिक हैं, उनको हम अच्छे से अच्छे सुविधा देते रहेंगे। तो इसी के साथ मैं पुनः श्री यादव जी को धन्यवाद देता हूं। बाकी सारे गण्यमान्य अतिथिगण जो यहाँ पे पधारे हैं इस कार्यक्रम में, उनका भी शुक्रिया अदा करता हूं। ये प्रोग्राम बहुत अच्छा हुआ है, पंप भी बहुत अच्छा बना है, और आशा करूंगा कि ये पंप से सर्विस भी कस्टमर्स को बहुत अच्छी तरीके से मिलेगा। इसी के साथ ही मैं पुनः श्री यादव जी को बधाई देते हुए मैं अपना बात को विराम देता हूं। जय हिंद। स्वामिनी पेट्रोलियमच्या आजच्या शुभारंभ समारंभासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सन्माननीय सुनीलजी महाराणा साहेब, याबरोबरच आशिष कुमार जैन साहेब, चिपळूण नागरी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष चव्हाण साहेब, आणि या तालुक्याचे माजी आमदार माननीय रमेशभाई व इतर सर्व सन्माननीय व्यक्ती, त्यांचं मी आज नामोल्लेख एवढा करणार नाही, सर्व अधिकारी वर्ग, विशेषतः आजचा हा स्वामिनी पेट्रोलियमचा शुभारंभ प्रसंग आहे, आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना एक अधिकारी म्हणून मी आज उपस्थित राहतो। सहसा आम्ही अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाला, म्हणजे चिपळूणमध्ये मी ज्यावेळी कार्यरत झालो त्यापासून माझा पहिलाच असा एक कार्यक्रम असेल की ज्या कार्यक्रमासाठी मी आज उपस्थित होतोय। म्हणजे आज अशा पद्धतीने ह्या व्यासपीठावर बोलत असताना सर्वच व्यक्तींचा नामोल्लेख मी करणार नाही, परंतु आज एकंदरीत प्रशांतीच्या बाबतीत बोलायचं जर म्हणलं तर वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सुद्धा आपण जे काम सुरू करता आहात, नक्कीच आपल्या कोकणासाठी दुग्धोत्पन्नाच्या मध्ये आणि डेअरी प्रोसेसिंगमध्ये आपल्याला काम करायला खूप संधी आहे, आणि आपण निश्चित त्या संधी शोधून आपण त्या क्षेत्रात काम करताय, हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी भूषणावं आहे। हे विशेषतः जी बऱ्याचदा चर्चा होती की आपल्या कोकणामध्ये जे नवयुवक आहेत, नवतरुण आहेत, आणि यांना सुद्धा या व्यवसायामध्ये भरभराटी कशी आणायची असेल तर अशा पद्धतीचे नवीन उद्योग आणणं, छोट्या स्केलवर का असेल हे करणं गरजेचं आहे। आणि प्रशांतजी, निश्चितच आपण या नवीन तरुणांसाठी सुद्धा एक आपण आदर्श आहात। त्या हा दुसरा उद्योग असेल आपला स्वामिनी पेट्रोलियमचा उद्योग आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। भाईसाहेब म्हणाले जरी ते बाहेर असेल, परंतु आज आपल्याला माहिती आहे की चिपळूणपासून पण शहर आपलं कामते साईडला खूप विस्तारत आहे, त्यामुळे निश्चितच या भागाचा सुद्धा भविष्यात विकास होणार आहे, आणि त्यामुळे इथंपर्यंत सुद्धा डेव्हलपमेंट येत्या 2-3 वर्षात सुद्धा होऊ लागेल। एकंदरीतच आपण हा जो व्यवसाय आहे, व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला या व्यवसायासाठी मी सुयश इच्छितो, आणि आपल्या माध्यमातून अजून असे नवीन उद्योजक तयार व्हावेत। आपल्या या व्यवसायातून अनेक लोकांना रोजगार जो मिळतोय, अजून मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय वृद्धिंगत झाला तर जास्त लोकांना रोजगार मिळावा, आणि आपला पूर्णतः या व्यावसायिक करिअरसाठी सुयश इच्छितो
आणि मला आपण आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलावलं त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मांदिरे म्हणून संबोधलं जाणारं संपूर्ण व्यासपीठ, त्याचप्रमाणे पत्रकार मित्रांनो आणि कापसाळ व तामते गावातील रहिवासी असणारे त्याचप्रमाणे ग्रामस्थ सगळ्यांना नमस्कार. खरं तर ज्यावेळेला परवानगीसाठी प्रशांतजी आले होते त्यावेळेला मी स्वतःही स्पॉट व्हिजिटला आलो होतो आणि स्पॉट व्हिजिट केल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात आला होता की इतके लांब लोक येतील का. कारण तसं बघितलं तरी हायवे टच जरी असला तरी शहरापासून थोडं अंतर आहे, त्याच्यामुळे ती एक शंका माझ्या मनात आली होती. परंतु परत विचार केला की या भागातही आपल्याला पेट्रोल पंप आला, कारण जवळपास इथून पुढे गेल्यानंतर सावर्ड्यापर्यंत खूप जास्त आपल्याला पेट्रोल पंप अवेलेबल नाही. आणि चिपळूण शहरामध्ये जर बघितलं तर कधीही गेला तर पेट्रोल पंपावर आपल्याला गर्दी दिसते. तर एक कमी गर्दीचं ठिकाण परंतु एक चांगलं पेट्रोल मिळू शकेल असं विश्वासाचं ठिकाण म्हणून प्रशांतजी हा पेट्रोल पंप नक्कीच नावारूपाला आणतील. आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजे ज्याचं उद्घाटन अगोदरच झालेलं आहे, एक जण पेट्रोल भरून गेलेलं आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे, तर अशा पेट्रोल पंपातनं उत्तरोत्तर काळामध्ये चांगल्या प्रकारची व्यवसाय वृद्धी होऊन एक चांगलं नावलौकिक संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हा पेट्रोल पंप नावारूपाला येईल, एक चांगलं नाव घेईल आणि प्रशांतजींना त्यांच्या व्यवसायात उत्तरोत्तर अधिक चांगलं नावलौकिक मिळवून देईल अशी एक आशा व्यक्त करतो. आणि प्रशांतजींना त्यांच्या या आणि भविष्यातल्या सर्व योजनांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वामिनी पेट्रोलियम कामते तर या शुभारंभ समारंभाच्या प्रसंगी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले या IOCLचे डिव्हिजनल रिटेल सेल्स हेड श्रीयुत सुनीलजी कांत महाराणा साहेब, त्याचबरोबर वरिष्ठ व्यवस्थापक आशिष कुमार जैनजी, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, त्याचबरोबर चिपळूणचे माजी आमदार आदरणीय रमेशभाई कदम, त्याचबरोबर SM तटकरे काका, ज्यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत, ते श्रीयुत आमच्यापेक्षा बरेच वयाने मोठे असले कुठे गेले तरी आम्ही मित्रच त्यांना म्हणू शकतो, कारण की ते कुठल्याही वयामध्ये सूट होतात. ते आमचे मित्र प्रशांतजी यादव, त्याचबरोबर चिपळूण नागरीच्या CEO स्वप्नाताई यादव, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे प्रांत श्रीयुत प्रवीण पवार साहेब, त्याचबरोबर DYSP श्रीयुत सचिनजी बारी साहेब, तहसीलदार श्रीयुत जयराजजी सूर्यवंशी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे सर्व वेगवेगळ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, वास्तविक पत्रिकेमध्ये पप्पांचं नाव होतं आणि तेच येतील अशी अपेक्षा प्रशांतजी तुम्हाला होती. परंतु आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र असेंब्लीचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनासाठी म्हणून ते मुंबईला आहे. परंतु अधिवेशन जरी मुंबईमध्ये सुरू असलं तर तुम्ही आम्ही सर्वांनी व्यासपीठावर जर काही एक नजर मारली तर असं वाटेल तहसीलदार साहेब की अधिवेशन या भागातच ह्या बाजूलाच सुरू आहे. इथे अधिकारी वर्ग आहे, इथं भाजपची मंडळी, इथं काँग्रेसची मंडळी, इथं शिवसेनेची मंडळी, इथं राष्ट्रवादीची मंडळी आहे. आणि म्हणून एक प्रकारे असं वाटतंय की मुंबईत नाही तर अधिवेशन आता कामतेतच कुठेतरी सुरू आहे असं वाटतंय. परंतु आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे
की प्रशांतजी यादव जरी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष असले तरी देखील आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आज सर्व पक्षाची राजकीय मंडळी असतील नाही तर इतर व्यवसायातली मंडळी असतील ती सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून सुरुवातीलाच मी माझ्या वतीने, आमदार भास्कर जाधव साहेबांच्या वतीने, आमच्या सर्व जाधव कुटुंबियांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला मनापासून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. आपण सांगताना सांगितलं की अनेक अडचणीतनं आपण हा आपला व्यवसाय उभा केला, त्याला अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं, परंतु अनेकांच्या सहकार्याने, म्हणजे बारीसाहेब आपण, प्राणसाहेब आपण, तसे आपण इथे नव्हतात, परंतु त्यांनी आवर्जून आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी केला की आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपण जरी पडद्याच्या मागे असलात तरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा पेट्रोल पंपाचा शुभारंभ करण्याचा योग हा आमच्या नशिबात आलेला आहे. आणि म्हणून मी एखादा नवीन व्यवसाय जेव्हा सुरू होत असतो तर मी त्याच्याकडे एवढ्याच दृष्टिकोनातून बघतो की हा व्यवसाय हा एका व्यक्तीच्या कुटुंबाला हातभार किंवा एका व्यक्तीच्या कुटुंबाचं आर्थिक सबलीकरण करण्याकरता म्हणून उभा राहिलेला हा व्यवसाय नाही, तर आपण हा जो व्यवसाय उभा करताय त्याच्यामध्ये अनेक मुलं, तरुण तरुणी असतील ही आपल्या ठिकाणी या ठिकाणी काम करणार आहेत आणि त्याच्यातनं त्यांना देखील रोजगार मिळणार, त्यांच्या देखील कुटुंबाला हातभार लागणार आहे. अशाच प्रकारे आपण काही दिवसापूर्वी वाशिष्ठी डेअरी प्रोडक्ट्स म्हणून आपण एक भूमिपूजन सोहळा केला, त्याचं देखील लवकरच आपण उद्घाटन करणार आहोत. त्याच्यामधनं देखील अनेकांना रोजगार आणि अनेकांचा आर्थिक स्रोत हा बळकट होणार आहे. आणि म्हणून आपल्याला मनापासून त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. परंतु आपल्याला शुभेच्छा देत असताना, अशा प्रकारच्या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना किंवा एखाद्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला शुभेच्छा देत असताना फार मोठी अडचण असते. काका बोलू शकत नाही की तुमचं भरभराटी होईल, बोलायची इच्छा असते परंतु बोलता येत नाही, कारण तिकडनं रामभाऊ ठीक आम्हाला दिसला कुठेतरी बसले तिथे, ते म्हणते अरे बाबा बोलतोय खरा, परंतु पेट्रोल 120 रुपये आणि डिझेल 100 रुपयापर्यंत गेलंय, ते परवडणार कसं. आणि म्हणून आपल्याला शुभेच्छा देत असताना सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारचे दर या डिझेल आणि पेट्रोलचे व्हावेत आणि त्याच्यातून आपल्या या पेट्रोल पंपाला यश आणि भरभराटी मिळावी अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्व आदरणीय प्रशांतजी यादव साहेबांचे सर्व उपस्थित आहेत. तर तुम्ही प्रशांतजीला मनापासून धन्यवाद देईल. आज तुम्ही लोकांची गरज ओळखून इथे एक अगदी 5 किलोमीटरवर सावर्ड्यापासून असं तुम्ही एक तिथे स्वामिनी पेट्रोल च्या माध्यमातून एक चांगली सोय लोकांना करून दिली. कारण आज म्हटलं तर सगळ्यांची धावपळ असते आणि प्रत्येक घर म्हटलं तर आज प्रत्येकाकडे गाडी आहे, पण वेळेच्या अभावी आम्हाला वेळेत कुठे पेट्रोल घेता येईल हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो आणि तुम्ही ती सोय आज प्रत्येक नागरिकांना करून दिली. खरं तर मी खूप मनापासून धन्यवाद देते. कारण आज अशा पॉप्युलेशन आज चिपळूण शहर असेल किंवा सावर्डा परिसर असेल, आज खूप मोठी लोकसंख्या होते आणि त्या गरजेनुसार आपण अगदी रस्त्याकडेला म्हटलं तर हरकत नाही, खूप चांगली सोय आज लोकांच्या साठी तुम्ही आपण केली आणि तुम्हाला अनेकांनी सहकार्य केलं. पण सहकार्याशिवाय सहकार्य रुजत नाही आहे आणि तुमच्या माध्यमातून आज सहकार्याच्या माध्यमातून आज खूप चांगलं काम होतं आहे आणि अशीच कामं तुमच्याकडून व्हावी, कारण ही लोकजनतेसाठी कामं आहेत. आज शासकीय माध्यमातून जर तुम्ही केलं असेल, पण तुमच्या कामाची चिकाटी प्रयत्न ही मी जवळून पाहते. आज तुम्ही पेट्रोलियमचं केलं, पण कालांतराने आपण दुध व्यवसायांकडे मी वाढणार आहे. म्हणजे लोकांकडे कोणत्या गरजा आहेत हा व्यवसाय चालू करण्याचं काम तुम्ही आज करत आहात. खरं तर तुमचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. मला अभिमानानं सांगावं वाटेल, कारण तेही पश्चिम महाराष्ट्रातले आणि मीही पश्चिम महाराष्ट्रातले, पण लोकांसाठी करणं हे आपलं ध्येय आहे आणि तुम्ही आज ते करत आहात. तर मला अभिमान आहे की आपण करायचं तर लोकांसाठी करायचं आहे. आज तुम्ही 100 किलोमीटर इथं असाल, हे माझं सासर असेल, पण तुम्ही आज इथे जावई असला तरी आज जावई म्हणून एक मुलगा या नात्याने आज इथल्या जनतेला जे गरजेचं आहे त्या दृष्टीने तुम्ही करत आहात. तुम्हाला जेवढं सहकार्य हवंय ते आनंद शेखर साहेब तर आहेतच, पण आदरणीय चव्हाण साहेब तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही कुठलाही फरक जावई आणि मुलगांमध्ये फरक न करता कोण करणारी व्यक्ती आहे, कष्ट करणारी व्यक्ती आहे, त्याच्या पाठीशी राहून तुम्ही आज त्यांना सहकार्य करताय हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याकडून असंच सहकार्य व्हावं एवढ्याच ह्यासाठी अपेक्षा करते आणि तुम्ही जो व्यवसाय म्हणजे
स्वामिनी पेट्रोनम जे आपल्या लोकांसाठी काढलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद देते आणि तुम्हाला पुढील तुमच्या कामकाजासाठी शुभेच्छा देते. खरं तर इथं आदरणीय साहेब शेखर साहेबच येत होते. माझंही मी एक नागरिक म्हणून मी सगळ्या कार्यक्रमाला असते, तर माझंही कुठेतरी योगदान असावं ह्या दृष्टीने मी इथे आले. तुम्ही माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.